ग्रुप सी 2025 क्वेश्चन आहे. विचारलं काय, वर्ब्स देअर करेक्ट टाइप्स येणार का ए? कारण की आपल्याला काय विचारलं, टाइप्स विचारलं ना, मग हे टाइप चुकीचं आहे ना, चुकीचं आहे. मग ऑप्शन हे पण गेलेलं आहे. सो ऑप्शन नंबर काय आहे, सेकंड आहे. रेग्युलर वर्ब लाच म्हणतात वीक वर्ब. कोणाला म्हणतात वीक वर्ब? हा, काय रेग्युलर वर्बलाच म्हणतात, काय म्हणतात, वीक वर्ब. ओके, आणि वीक वर्बलाच काय म्हणतात, रेग्युलर वर्ब. काय म्हणतात, रेग्युलर वर्ब. वीक वर्बला काय म्हणतात, वीक वर्बला, आणि रेग्युलर वर्बला, राईट. सो आता इरेग्युलर वर्ब म्हणजे काय असतोय, स्ट्रॉंग वर्ब. आणि स्ट्रॉंग वर्ब म्हणजे काय असतोय, ते रेग्युलर वर्बला शेवटीला काय ऍड करतो माहिती आहे, म्हणजे V2 तयार करण्यासाठी आणि V3 तयार करण्यासाठी काय आहे, V2 तयार करण्यासाठी आणि V3 तयार करण्यासाठी त्या वर्बच्या शेवटीला ed ऍड करतो, डी ऍड करतो. बरोबर आहे ना, बघा डी. ओके, आणि दुसरे आहे म्हणजे याच्यामध्ये सिंपल आहे, रेग्युलर वर्ब म्हणजे वीक वर्ब. वीक वर्ब तयार करण्यासाठी V2 आणि V3 तयार करण्यासाठी शेवटीला डी किंवा टी ऍड करतो आपण. एवढंच लक्षात ठेवायचं. सो आता इरेग्युलर म्हणजे वर्ब्स म्हणजे स्ट्रॉंग वर्ब्स. स्ट्रॉंग वर्बच्या शेवटीला कधी सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म म्हणजे V2 आणि V3 तयार करण्यासाठी डी ऍड करत नाही. आणि टी ऍड करत नाही म्हणतो मी, एक्स्ट्रा. समजत आहे, ऍड करत नाही आणि त्याच्यामध्ये वॉवेल्स बदलून जातो. बघा इथे, बघा इथे, बघा इथे म्हणतात की प्ले. ओके, प्ले आहे, प्ले. आणि V2 तयार करण्यासाठी काय करतो आपण, प्लेड. ओके, मग इथं कोण आहेत, वॉवेल्स आहे. इथे कोण आहे, वॉवेल आहे. वॉवेल म्हणजे V1 पासून V2 तयार करण्यासाठी या वॉवेल मध्ये बदल करतो का आपण, नाही करत. ओके, सपोज मी म्हणतो की वॉक, आणि इथं काय येणार V2 मध्ये, वॉक. ओके, आता बघा हे वॉवेल आहे ना, वॉवेल. बरोबर आहे ना, वॉवेल. इथे वॉवेल म्हणजे V1 पासून V2 तयार करण्यासाठी या वॉवेल मध्ये बदल करतो का आपण, बदल करत नाही. म्हणजे हे बेस वर्ब म्हणजे V1 लाच फक्त डी किंवा ed ऍड करतो. सो तो असतो रेग्युलर वर्ब, तो असतो वीक वर्ब. स्ट्रॉंग म्हणजे कसा असतोय, जसं आता राईट आहे. ओके, राईट आहे. मग याचं V2 तयार करण्यासाठी काय वापरतो आपण, रोड. ओके, सो आता म्हणजे V1 पासून V2 मध्ये कन्वर्ट होत असताना वॉवेल मध्ये चेंज होत आहेत की नाहीत, होत आहेत की नाहीत, चेंज होत आहेत नाही. म्हणजे हे स्ट्रॉंग आहेत ना, कसं आहेत, स्ट्रॉंग आहेत. हे कसं आहे, एकदम वीक आहे. हे जोडा V2 तयार करा, म्हणजे डी जोडा किंवा टी जोडा V2 तयार करा. समजलं. जसे आता बघा, आता हे थोडंफार इम्पॉर्टंट आहे, टी वाला. हे जे टी आहे ना, टी थोडंफार टी घोळ करू शकतोय. कसे बघू आपण. आता वर्क आहे म्हणा, वर्क, वर्कड, वर्कड. ऍडेड काय ऍड होत आहे, ed ऍड होत आहे. ओके, डन. सो प्ले आहे, प्लेड ऍड होत आहे, ed ऍड होत आहे. सो कोणतं वर्ब आहे, रेग्युलर वर्ब. नेक्स्ट आहे बर्न, ऍड होत आहे, टी होत आहे ना, बर्न. इथे काय, बर्न ऍड काय होत आहे, टी. मग कोणतं वर्ब आहे, रेग्युलर म्हणजे काय, वीक वर्ब. ओके, वीक वर्ब म्हणायचं. ओके, नेक्स्ट आहे ड्रीम, आणि ड्रीम, ड्रीम ऍड होत आहे काय, टी ऍड होत आहे ना, तर कोणतं वर्ब आहे, रेग्युलर वर्ब्स म्हणजे कोण आहे, वीक वर्ब्स. नेक्स्ट आहे लर्न, आणि लर्न टी ऍड होत आहे, टी ऍड होत आहे. काय झालेलं आहे, टी फक्त. मग ह्याच्यामध्ये चेंज होतं का स्पेलिंग मध्ये, बघा ईच आहे, ईच आहे ना, सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म मध्ये चेंज होतंय का, नाही. इथे बघा ई आहे, ई ए वॉवेल मध्ये चेंज होतंय का, नाही. सेमच, फक्त काय ऍड करतोय आपण, टी आणि टी ed ऍड करतो. ठीक आहे. सो वीक वर्ब जसं की स्मेल. आता इथे आहे ना, मी म्हणतो की वॉवेल मध्ये बदलत आहे का, नाही बदलत. सो स्मेल आहे आणि स्मेल्ट आहे, टी ऍड करतोय. ओके, टी ऍड करतोय याच्यामध्ये. आता हे एल काढतोय ते वेगळी गोष्ट आहे, बट वॉवेल मध्ये नाही बदल पाहिजे.
म्हणजे एक वॉवेलचं दुसऱ्या वॉवेलमध्ये कन्वर्ट नाही झालं पाहिजे. हा, एखादी वॉवेल असेल आता एखादी मी दाखवतो तुम्हाला, एखादी डबल ई असेल बट ते डबल ईचं दुसऱ्यामध्ये कॉन्सोनंटमध्ये कन्वर्ट होतो, बट दुसऱ्या एखाद्या वॉवेलमध्ये कन्वर्ट होत नाही. म्हणजे एक वॉवेल असेल त्याचं दुसऱ्या वॉवेलमध्ये कन्वर्ट होत नाही. कन्वर्ट होत असेल तर ते स्ट्रॉंग होऊन जातो. ओके, चला बघा आता नील काय आहे? नील आहे ना, वॉवेल आहेत, इथे वॉवेल आहे, बट हे वॉवेलचं दुसऱ्या वॉवेलमध्ये कन्वर्ट होतंय का? नाही, कॉन्सोनंटमध्ये कन्वर्ट झालं. इथे एलचं इथे एल आलंय, ई निघून गेलंय, बट दुसऱ्या वॉवेलमध्ये कन्वर्ट झालं का? नाही झालेला. ऍड काय झालेलं आहे? टी. मग काय आहे? टी. ओके, हे आहेत वीक वर्ब, रेग्युलर वर्ब. मग काय समजलेलं आहे तुम्हाला? रेग्युलर वर्ब आणि वीक वर्ब मध्ये शेवटीला काय ऍड करतोय? डी. सिंपल आहे, डी लक्षात ठेवा आणि टी, हे दोनच लक्षात ठेवा. ईडी आयडी कधी लागतो ते डिपेंड ऑन वर्ड. ओके, हे सिंपल लक्षात ठेवायचं. आता बघा, इरेग्युलर आणि स्ट्रॉंग वर्ब्स काय आहेत? इरेग्युलर स्ट्रॉंग वर्ब्स म्हणजे याच्यामध्ये स्वरामध्ये बदल होतात. जसं की सिंग आहे, सिंग इथे कोण आहे? आय आहे. ओके, सो कशात बदलत आहे? ए मध्ये चेंज होत आहे ना. सिंगचं काय झालं? सॅंग. इथे काय झालेलं आहे? सिंगचं काय झालेलं आहे? संग. यू मध्ये चेंज झालेलं, मग बदलत आहे. कम्प्लीट चेंज होत आहे ना. सो कोण आहे मग? रेग्युलर वर्ब, स्ट्रॉंग वर्ब. नेक्स्ट आहे बघा, ड्रिंक काय आहे? ड्रिंक आय आहे ना, आय. सो चेंज होत आहे की नाही? ए मध्ये वॉवेल मध्ये चेंज होत आहे. सो ड्रिंकचं ड्रँक होत आहे. मग कोणतं वर्ब? इरेग्युलर वर्ब आणि स्ट्रॉंग वर्ब्स. नेक्स्ट बघा, बिगिन आहे ना, बिगिन आहे, बट ह्याच्यामध्ये चेंज झाले की नाही? आता ए मध्ये स्पेलिंग मध्ये चेंज होत आहे. सो ते कोणतं वर्ब? स्ट्रॉंग वर्ब. आणि काय आहे? इरेग्युलर वर्ब्स. जर रेग्युलर वर्ब असला असता, वीक वर्ब असला असता, शेवटीला टी आहे का? नाहीये. शेवटीला डी आहे का? नाहीये. तर कसले वर्ब आहेत? स्ट्रॉंग वर्ब म्हणजे इरेग्युलर वर्ब्स. नेक्स्ट बघा, राईटचं चेंज होतंय की नाही? रोट मध्ये होतंय की नाही? सो हे पण साठी स्पेलिंग चेंज होतंय म्हणजे वॉवेल चेंजेस. मग स्ट्रॉंग वर्ब, रेग्युलर वर्ब्स. नेक्स्ट बघा, सिटचं काय होत आहे? वॉवेल मध्ये बदलत आहे सेकंड फॉर्म तयार करताना. मग हे कोणतं वर्ब? रेग्युलर वर्ब आणि स्ट्रॉंग वर्ब्स. डन. काय समजलंय तुम्हाला? म्हणजे काय आहे? रेग्युलर वर्ब्स आणि वीक वर्ब्स ह्याच्या शेवटीला डी किंवा टी ऍड करतोय. बरोबर आहे ना? बट आता कन्फ्युज व्हायचं नाही. आता ह्याच्यामध्ये ना टी इथे आहे बघा, व्ही म्हणजे V1 बरोबर आहे ना? V1 आहे. V2 तयार करण्यासाठी एक्स्ट्रा टी ऍड करतोय आपण. ह्याच्यामध्ये टी आहे का? V1 मध्ये आहे का? नाहीये. आपण ऍड करतोय, नंतर ऍड करतो V2 तयार करण्यासाठी. बट इथे कसं आहे? हे ऑलरेडी V1 मध्ये टी आहे ना, तो एक्स्ट्रा इथे V2 तयार करण्यासाठी ते ऍड करतो का? नाहीये. मग असं कन्फ्युजन नाही करू नका. अरे इथं शेवटीला टी ऍड करतो, याचा अर्थ टी आहे इथं शेवटीला, असं लक्षात ठेवायचं नाही. म्हणजे ऑलरेडी V1 मध्येच टी ऑलरेडी आहे त्यात, चला एक्स्ट्रा टी ऍड नाही करत. बट इथे कसं आहे? इथं V1 मध्ये टी नसतोय आणि डी नसतोय. सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म तयार करण्यासाठी डी आणि टी एक्स्ट्रा ऍड करावं लागतं आपल्याला. तर तेव्हा जाऊन ते काय होणार? रेग्युलर वर्ब्स आणि वीक वर्ब्स. समजत आहे? डन. समजलं? आता मी तुम्हाला दाखवणार आहे एक टेस्ट. लवकर सांगायचं, क्लास फिनिश करायचा. टेस्ट सॉल्व करायचा आपल्याला. आता क्वेश्चन सॉल्व करू लगेच. ओके, सांगा मग. गो, वेंट, गॉन काय आहे? वॉवेल चेंज. टी आणि डी ऍड करतो का V2 तयार करण्यासाठी? नाहीये. सो काय आहे? स्ट्रॉंग वर्ब आहे. नेक्स्ट, वॉक वीक वर्ब. टी ऍड करतो ना आपण, काय आहे? वीक वर्ब आहे. ओके, असं लिहितो शॉर्ट फॉर्म मध्ये. नेक्स्ट आहे इट, एट. स्पेलिंग चेंज होत आहे. टी ऍड नाही करत, स्ट्रॉंग वर्ब. नेक्स्ट आहे प्ले, प्लेड. वीक वर्ब. कस काय वीक वर्ब? ईडी ऍड करतो ना आपण, डी ऍड करतो. राईट, रोट, रिटर्न काय आहे? स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग वर्ब. कस काय? कारण की डी आणि टी ऍड नाही करत V2 तयार करण्यासाठी. नेक्स्ट, लर्न. बघा, V1 पासून V2 तयार करण्यासाठी टी ऍड करतोय आपण. बरोबर आहे? सो काय आहे?
वीक वर्ब. नेक्स्ट स्पीक, स्पोकन. हा, स्पीक, स्पोकन काय आहे? स्ट्रॉंग वर्ब. कसं काय? टी आणि डी V2 तयार करण्यासाठी ऍड करत नाहीये. सो काय आहे? स्ट्रॉंग वर्ब. नेक्स्ट कोण आहे ते आता? वीक वर्ब. कसं काय? कारण की टी ऍड करतो ना V2 तयार करण्यासाठी. काय आहे मग इथं? वीक वर्ब. नेक्स्ट ब्रेक, ब्रोक, ब्रोकन काय आहे? स्ट्रॉंग वर्ब. नेक्स्ट वॉच, वॉच, वॉच वीक वर्ब. कसं काय? V1 पासून VT तयार करण्यासाठी काय वापरतो आपण? डी. सो काय आहे? वीक वर्ब. नेक्स्ट ड्रिंक, रँक, ड्रंक V1 पासून V2 तयार करण्यासाठी टी आणि डी ऍड करतो का आपण? नाही करत. काय आहे मग इथं? स्ट्रॉंग वर्ब आहे. ओपन, ओपन, ओपन वीक वर्ब. कसं काय? V1 पासून V2 V3 तयार करण्यासाठी काय ऍड करतोय? डी ऍड करतोय. बरोबर आहे ना? मग कोण आहे? वीक वर्ब. हे बाकीचे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, त्याचं एक टेस्ट आहे. ओके, आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू. बघा, हे बाकीचे तुम्ही सॉल्व्ह करा. क्वेश्चन नंबर 1, ग्रुप सी 2025 क्वेश्चन आहे. जस्ट सॉल्व्ह इट. काय आहे क्वेश्चन? बघा काय आहे. विचारलं काय? वर्ब्स, देर, करेक्ट टाइप्स. फर्स्ट वन सिट आणि सॅट. आता हे सिट जो आहे हे V1 आहे, राईट? मग V1 पासून V1 मध्येच इनबिल्ड टी आहे ना. सो V2 तयार करण्यासाठी आपण टी ऍड करतो का? नाही करत. वॉवेल मध्ये चेंजेस आहेत की नाही? यस. स्ट्रॉंग असेल वॉवेल चेंज होतात. ओके, वीक असेल शेवटी डी ऍड करावं लागते आणि शेवटी टी ऍड करावं लागते V1 पासून V2 तयार करण्यासाठी. सो कोण आहेत मग? हे स्ट्रॉंग आहेत. मग हे ऑप्शन मध्ये ए येणार का? येणार का ए? कारण की आपल्याला काय विचारलंय? टाइप्स विचारलं ना. मग हे टाइप चुकीचं आहे ना. चुकीचं आहे. सो ए येणार नाही. हे ऑप्शन केलेलं आहे. ओके, नेक्स्ट बघा, फील आणि फेल्ट. V1 पासून V2 तयार करण्यासाठी टी ऍड करतोय ना. सो ते कोण आहेत मग? वीक वर्ब. मग हे वीक वर्ब आहेत. हे बरोबर आहे ना? यस. मग हे बरोबर असेल तर ऑप्शन बी मध्ये पण आहेत आणि ऑप्शन फोर्थ मध्ये आहे, ऑप्शन सेकंड मध्ये बी आहे. सो हे ऑप्शन मध्ये आहे का? बी नाहीये. ओके, नाहीये. बघा इथं बघा, फील आणि फील्ड, फ्ली आणि फ्लीट. सो V1 पासून V2 तयार करण्यासाठी टी ऍड करतोय. मग हे वीक वर्ब आहेत ना. मग स्ट्रॉंग वर्ब आहे का? नाहीये. हे चुकीचं आहे. मग ऑप्शन हे पण गेलेलं आहे. सो ऑप्शन नंबर काय आहे? सेकंड आहे. मग सेकंड कस काय? आता बघा, डी कस काय बरोबर आहे? कारण की पोस्ट पासून ईडी ऍड करून V2 तयार करतो आपण. सो हे वीक वर्ब आहे म्हणून हे बरोबर आहे. ओके, समजलं? सो सी यू टुमारो.